अहो बोला ना, बाळाचं काय? बाळाचं काही सांगता येत नाही. तिचं बहिण काही होणार नाही म्हणजे 4 गेले तसंही 5 नाही. नशिबी काय आणतो. तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. तू सिद्ध आहेस. हिंदवी स्वराज्य आपली प्रेम चांगली आहे ना इच्छा आहे आणि जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे आणि त्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. हर हर महादेव. केसाजी, आज आम्ही स्वराज्याची शपथ घेऊन मोकळे झालो. हे दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे.
1645 रोजी स्वराज्याच्या सत्तेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ले जिंकून स्वराज्य विस्तार सुरू केला. पुढे 7 मार्च 1647 ला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. त्यानंतर 1647 लाच देवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड ठेवले आणि हीच स्वराज्याची पहिली राजधानी. 14 मे 1657 ला महाराणी साहेबांच्या पती शंभूराजांचा जन्म झाला. 5 सप्टेंबर 1659 ला म्हणजे शंभूराजे 2 वर्षाचे असताना शंभूराजांच्या आई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाईंचे निधन झाले. सईबाई आणि साहेबांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर दुःखाचा डोंगर असताना 10 नोव्हेंबर 1600 सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट अवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. काठावरांना अंगावर काटा आणणार प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय श्री राजू पांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी विचारपीठावरती येऊन या चिमुकल्यांचं कौतुक करायचं आहे. जिल्हा परिषद शाळा मोहजा या ठिकाणच्या या चिमुकल्यांनी अत्यंत सुंदर असा देखावा अशी नाटिका शिवछत्रपतींचं जीवनचरित्र आपल्या सर्वांसमोर या मागच्या 8 मिनिटांमध्ये सादर केलेलं आहे. खेड्यापाड्यातून अगदी रानफुलाप्रमाणे फुलणारी आणि सुगंध उधळणारी ही चिमुकली या शहरी वातावरणामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या मनावर एक मोहक गारवा एक मोहक सुगंध पसरवत आहेत आणि त्यांचं हे सभाधीटपणा हाच या ठिकाणी आपण अनुभवतो आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वरा रवींद्र शिवाजी विकसता प्रगतील समाजी शेकडो महापुरुष. खऱ्या अर्थानं या बालगोपालांमध्ये उद्याच्या भारताचं भविष्य दडलेलं आहे. यानंतर विठाबाई पसारकर विद्यालयाची जो कलावंत संच आहे तो तयार राहील. वारकरी दिंडी विठाबाई पसारकर विद्यालय केकदुमरा.